नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा काव्याला बोलतो, काव्य आता आपल्या भूतकाळातील सर्व पुरावे हे नष्ट झालेले आहेत. त्यामुळे आपण आता पाठीमागे वळून पाहायचं नाही, तर आता फक्त पुढेच पाहायचं. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा तुम्ही जीवा देशमुख आहात. आज जे काही लोक तुम्हाला नावे ठेवत आहेत तेच लोक उद्या अभिमानाने तुम्हाला त्यांच्यामध्ये सामील करून घेतील. त्यामुळे तुम्ही कधीच निराश व्हायचे नाही. आणि इकडं अशा प्रकारे नंदिनी ही जीवाचा आत्मविश्वास वाढू लागते. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, आई आपल्या पार्थने काव्याचे लग्न मोडण्याची आणखीन एक संधी मिळाली आहे. तर इकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलण्याच्या नादामध्ये आपल्या हातावर जास्तीची जास्त क्रीम घेते आणि ती बोलते, मला तर आता तुमच्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. आता बघा एवढ्या क्रीमचं मी काय करणार. तेव्हा पार्थ तिला बोलतो, मी लावतो. आणि काव्य ही अतिशय प्रेमाने पार्थच्या चेहऱ्यावर क्रीम लावू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या ही पार्थ काव्याला वेगळे करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.